लातूर में वीएस पंथर्स की ओर से सर्वधर्मीय सामूहिक विवाह समारोह का आयोजन। डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जयंती पर लातूर में सामाजिक एकता की मिसाल सर्वधर्मीय विवाह समारोह का आयोजन। सामूहिक विवाह का छठा साल, 15,000 से ज्यादा मेहमान, 40 नव दंपतियों को मिलेगा गृहस्थी का सामान। लातूर में वीएस पंथर्स की अनोखी पहल। नमस्कार, मैं शालिनी और आप देख रहे हैं हिंद नमा न्यूज। आई बढ़ते हैं आज की बड़ी खबर की ओर। लातूर से एक अनोखी पहल सामने आई है, जहां सभी धर्मों के जोड़ों को एक साथ विवाह के बंधन में बांधने का आयोजन किया जा रहा है। वहीं एस पैंथर्स युवा संगठन के अध्यक्ष विनोद खटके की ओर से यह आयोजन किया जा रहा है। लातूर शहर के डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर पार्क के मैदान में रविवार 18 तारीख की शाम 7:30 बजे एक भव्य सर्वधर्मीय सामूहिक विवाह समारोह का आयोजन किया जा रहा है। इस आयोजन की जानकारी वीएस पैंथर्स के संस्थापक विनोद खटके ने बुधवार को एक पत्रकार वार्ता के दौरान दी। इस वर्ष यह आयोजन महामानव डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर की 134वीं जयंती के उपलक्ष्य में किया जा रहा है। इस खास मौके पर 2 मुस्लिम, 11 हिंदू और 27 बौद्ध जोड़े विवाह सूत्र में बंधेंगे। खास बात यह है कि सभी धर्मों के जोड़ों की शादी उनके धार्मिक रीति रिवाजों के अनुसार करवाई जाएगी। हमारा उद्देश्य समाज में एकता और समानता को बढ़ावा देना है। इस वर्ष कुल 40 जोड़ों का विवाह कराया जाएगा, जिसमें कुछ जोड़े अन्य जिलों में से भी शामिल हो रहे हैं। बारिश की संभावना को ध्यान में रखते हुए आयोजन स्थल पर वाटरप्रूफ पंडाल तैयार किया जा रहा है। साथ ही 15 से 17,000 मेहमानों के लिए भोजन की व्यवस्था भी की गई है। विवाह समारोह में सभी नवविवाहित जोड़ों को कपड़े, मणि, मंगलसूत्र और गृहस्थी का संपूर्ण सामान उपहार स्वरूप दिया जाएगा। इस मौके पर वंचित बहुजन अघाड़ी के प्रमुख एडवोकेट बाला साहब अम्बेडकर, लातूर के पालक मंत्री छत्रपति शिवेंद्र सिंह राज भोसले, सांसद डॉक्टर शिवाजीराव कालंगे समेत कई प्रमुख जनप्रतिनिधियों को आमंत्रित किया गया है। कोरोना के कारण कुछ वर्षों का अंतराल जरूर आया, लेकिन इस बार फिर से इस आयोजन ने समाज में सौहार्द और एकता की मिसाल पेश की है। लातूर से ऐसी सकारात्मक पहल समाज को नई दिशा देती है। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे ह्या वर्षी सुद्धा सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा वीएस पैंथर संघटनेच्या वतीने आयोजित केलेला आहे। त्या विवाह सोहळ्याला टोटल 40 जोडप्यांची नोंदणी झालेली आहे। त्या 40 जोडप्यामध्ये 2 मुस्लिम, 11 हिंदू आणि 27 बौद्ध असे एकूण 40 जोडपे या विवाह सोहळ्यात विवाहबद्ध होणार आहेत। या विवाह सोहळ्याला श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांना सुद्धा इन्व्हिटेशन देऊन आलेलो आहे। श्रद्धेय भीमराव आंबेडकर हे सुद्धा येणार आहेत। लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांना सुद्धा इन्व्हिटेशन दिलेलं आहे। ते सुद्धा सांगितलेत की मी येणार आहे। जिल्ह्यातील सर्व आमदार, कॅबिनेट मिनिस्टर बाबासाहेब पाटील, खासदार शिवाजीराव काळगे साहेब व वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर या विवाह सोहळ्याला उपस्थित असणार आहेत। प्रतिवर्षाप्रमाणे भांडे, पलंग, गादी, मणिमंगळसूत्र, जोडवे, चप्पल, बूट, कपडे, सर्व साहित्य आणि 2 टायमाची जेवणाची सोय संघटनेच्या वतीनं करण्यात आलेली आहे। विवाहाची नोंदण्याची पद्धत सगळ्यात महत्त्वाचं म्हणलं तर त्यांच्या वयाची अट 21 आणि 18 आम्ही त्या वयाच्या अटीसाठी टीसी झेरॉक्स घेतो। जे कोणी शिकलेले नसतील त्यांचा जन्माचा दाखला घेतो आणि आई वडिलांचं ॲफिडेविट करून घेतो की बाबा आमच्या संमतीनं हा विवाह होतोय। आता बऱ्याच ठिकाणी काय होतंय की लव्ह मॅरेजचे प्रकार बरेच घडतात, त्यामुळं आम्ही जर आई वडिलांची संमती असेल तरच नोंदणी करून घेतो। हिंदू आणि मुस्लिम एक आहे, म्हणजे आंतरधर्मीय। 18 तारखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क या ठिकाणी संध्याकाळी ठीक 7:30 वाजता होणार आहे। स्थानिकचे आमदार मी फोनवरती बोललो त्यांना, संपर्क साधला त्यांना। ते म्हणले की मी लातूरमध्ये 18 तारखेला नाही। म्हणलं तरी प्रयत्न करा, कारण तुमच्याच मतदारसंघातले जवळजवळ 25 लग्न आहेत। मी त्यांना विनंती केली आहे तशी। काय नाही, तुमची जी काही वराडी मंडळी असेल तेवढी वराडी मंडळी विवाह म्हणजे वधूवरांनी जेवढे काही वराडी मंडळी आहेत तेवढे घेऊन यायचं। सगळ्याला मान सन्मान स्वतःच्या घरात लग्न असल्यासारखं वाटलं पाहिजे, अशा पद्धतीचे तिथे सोय। बाहेरच्या जिल्ह्यातले 4 आहेत, बाकी सगळे आपल्या जिल्ह्यातले। हा विवाह सोहळा आम्ही 2016 पासून सुरू केला आणि आता हा 6वा विवाह सोहळा आहे। मध्ये मध्ये कोरोना काही इन्सिडेंट घडले, त्याच्यामुळे थोडा गॅप पडला, बाकी कंटिन्यू आहे। आता त्या अनुषंगाने आम्ही
वॉटरप्रूफ मंडप केलाय आणि हवामान खात्याचं किती खरं आहे हे आता तुम्ही आम्ही सांगायची गरज नाही. त्यासाठी गोरगरिबाचे लग्न आहे, निसर्ग सुद्धा त्यांच्यावर कृपादृष्टी निसर्गाची सुद्धा असणार. तसं काय झालं तर म्हणजे कसं पाऊस आला नाही पाऊस आला तर वॉटरप्रूफ मंडप वगैरे केलेला आहे. हा एवढं आहे की वधूवरांनाच वॉटरप्रूफ मंडप आहे आणि जेवण करणाऱ्या मंडळीसाठी वॉटरप्रूफ आहे. बाकी नेते मंडळीला वॉटरप्रूफ मंडप वगैरे केला नाही. आता ही असं मी सांगू शकत नाही, कदाचित तुम्ही त्यांनाच विचारलं तर बरं राहील. आता त्यांनी इथं असले तर आपण प्रत्यक्ष भेटू, ते आता त्यांनाच माहित. मी तर प्रामाणिक म्हणून आता स्थानिकचे आमदार मी मान्य करून रीतसर त्यांच्या ऑफिसला नेऊन इन्व्हिटेशन दिलो, त्यांना फोनवरती बोललो. ते म्हणले मी लातूरला आल्यानंतर भेटतो, पण मी 18 तारखेला लातूरात नाही. या हिसाबी तुम्ही कहना पडेगा, वो तुम्हारी बात मानेंगे. सरासरी एक 50-60 हजारच्या जवळजवळ एका जोडप्याचा खर्च. प्रत्येकाला वेगवेगळं असणार आहे, कारण किती जरी गरीब असला आणि किती जरी म्हणजे काही ऐपत जरी नसली कुठल्या व्यक्तीची, तर त्याला जातीचा स्वाभिमान असतो. आणि आम्ही कुणाच्या जातीचा स्वाभिमान हिरावून नेण्या इतपत मोठे नव्हतो. त्याच्यासाठी ज्या त्या धर्मानुसार, ज्या त्या जातीनुसार, हिंदू असेल तर देवबाप्पा असेल, मुस्लिम असेल तर काजी असेल, बौद्ध असेल तर भंतेजी बौद्धाचार्य असतील, ज्या त्या पद्धतीनं लग्न लावणार. आता त्यांच्या मानसिकतेवर. आता नवरदेवानी म्हणलं की मुस्लिम मध्ये लावायचं तर आम्ही मुस्लिम मध्येच लावणार. समजा हिंदूचा नवरदेव असेल तर हिंदू मध्ये म्हणलं तर हिंदूचाच लावणार. त्यांची बाउंडिंग ठरलेली असते. आम्हाला जे सांगेल त्या पद्धतीने आम्ही करतो. आम्ही काही थोपवणार नाही. शासकीय आर्थिक भाऊ अशी परिस्थिती आहे आपल्या इथं की म्हणजे भेटायचं म्हणलो मी 2 वेळेस समाज कल्याणच्या अधिकाऱ्याला फोन लावलो. सकाळी लावलो होतो, मला संध्याकाळी त्यांचा रिप्लाय आला. मग त्यांना भेटायचं म्हणलं तर लगट 3-4 सुट्ट्या आल्या. त्यांना भेटायला जाणं काही झालं नाही. पण त्यांना आम्ही आमची जेवढी काही नोंदणी झाल्यात ते आम्ही त्यांना आज उद्यामध्ये डॉक्युमेंट सबमिट करणार. नाही, बऱ्याचदा तर काय होते, डॉक्युमेंटची कमतरता भासते, त्याच्यामुळे बऱ्याच ह्यांना भेटत नाही. तुम्हाला मी ज्यावेळेस वंचित मध्ये प्रवेश घेत होतो, तुमच्याच माध्यमातून सांगितलं होतं की मी संघटन चालू ठेवणार आहे आणि जे सामाजिक कार्य आहे ते संघटनेच्या माध्यमातून करणार आहे. हे गेल्या वेळेसच मी तुमच्या समोरच क्लिअर केलं होतं. म्हणून संघटनेचं लेबल घेऊन हा विवाह सोहळा ठेवलाय. मी त्यांना एवढा संदेश देऊ इच्छितो की आयुष्य हे एकदा आलेलं आहे, हे आनंदानं जगा. लग्न एकदाच होईल. लग्न आज ही पहिलं मोडलं, दुसरी कशी येईल ह्याची गॅरंटी कुणीच देत नाही. त्यासाठी आहे तीच व्यवस्थित सांभाळा आणि सुखा समाधानानं आयुष्य जगा. एकदा आलेलं आयुष्य. पेंडॉलच्या पाठीमागे आम्ही 4-5 रूमची सोय करतो, म्हणजे मंडपाच्या माध्यमातूनच होतं ते. आणि तिथं तात्पुरत्या स्वरूपाची सोय होते आणि तिथं सगळ्याला कपडे बदलण्यासाठी, मेकअप करण्यासाठी सगळी सोय असते. आणि जे वधूवराचे वराडी मंडळी आहेत त्यांना कुठलंही लिमिटेशन नाही. जेवढे यायचे तेवढे या आणि जेवण करू. अब तक के लिए बस इतना ही. फिर होगी आपसे मुलाकात. तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए हिंद नमा न्यूज. ऐसे ही लेटेस्ट अपडेट पाने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें और तुरंत नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकन प्रेस करना ना भूलें. यदि आप हमें फेसबुक या इंस्टाग्राम के माध्यम से देख रहे हैं तो हमारे पेज को फॉलो जरूर करें. धन्यवाद.